हवामान अनुकूल उपजीविकेतून शेतकरी व महिलांचे सक्षमीकरण, नंदुरबारात व्याख्यान, कार्यशाळा व प्रदर्शन। सेल्को फाउंडेशन, महाराष्ट्र शासन आणि भारतीय कृषी संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथील हॉटेल पीजे रिसॉर्ट्स येथे नंदुरबारमधील हवामान अनुकूल उपजीविका, सामूहिक सहभागातून शेतकरी आणि महिलांचे सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान, कार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, नाबार्डचे जिल्हा विस्तार अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात 2 सत्रांमध्ये शेतकरी व महिलांना शेती तसेच शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यात आले। श्रीमती बीबी फातिमा रवी सज्जनार आणि मिथिलेश देसाई यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले। बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीमध्ये आवश्यक बदल, उत्पन्नाचे पर्यायी स्रोत आणि शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। महिला व शेतकऱ्यांना शेती निगडीत व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी विविध बँकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते। तसेच नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक आणि सेल्को फाउंडेशनच्या समन्वयक रुचा लिमये यांनीही मार्गदर्शन केले। या उपक्रमाला जिल्हाभरातून शेतकरी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। व्याख्यान, कार्यशाळा आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून हवामान बदलाशी जुळवून घेत शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी विविध संधींची माहिती सहभागींना मिळाली। चांगल्या पद्धतीचं संसाधन आहे हे प्रत्येकाच्या मनामध्ये अगदी तुम्ही ठासून घ्या। कारण काय आहे का उद्योग कशावर करायचा, तर एक वाक्य आम्ही नेहमी सांगतो का शेतकरी जो शेतामध्ये काम करतो तो खऱ्या अर्थाने शास्त्रज्ञ आहे आणि घरामध्ये काम करणारी महिला ही उद्योजिका आहे। का बरं असं म्हणतो, कारण आपल्याला माहिती आहे एक पीक घेतलं तर पिकांमध्ये अनेक पद्धतीचे व्हरायटीज आपल्याला अनुभवता येतात किंवा अनेक पद्धतीच्या व्हरायटी आपल्या भागामध्ये आहेत। मग व्हरायटी बेस्ड प्रोसेसिंग हा आपल्या जिल्ह्यासाठीचा असणारा एंटरप्रेन्योर साठीचा सगळ्यात महत्त्वाचा उद्योगाची बाजू आहे, जमेची बाजू आहे। त्याच्यामुळे जैवविविधता जशी आहे, विविधता जशी आहे, त्यासोबत व्हरायटी बेस्ड प्रोसेसिंग आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। दुसरं असं आहे की आपल्याकडे क्लस्टर अप्रोच आहे। म्हणजे काय का 6 तालुके आहेत, 6 तालुक्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे। काही भागामध्ये अतिशय नवापूर सारखा भाग असेल, खूप चांगल्या पद्धतीचा आपण प्रयत्न केला होता। केविकेचं मुळातच एक काम आहे स्थानिक गरजेवर असणाऱ्या तंत्रज्ञानाचा जे काही आवश्यकता आहे त्याच्यासाठीचे प्रयत्न हे कृषी विज्ञान केंद्राचं काम आहे। आणि म्हणूनच आपण एक ब्रीद आहे का तंत्रज्ञानातून परिसर विकास। मग यासाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून आणतो। मग हे तंत्रज्ञान कुठे उपलब्ध आहे? इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च असेल, स्टेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज असतील, संशोधन केंद्र असतील, यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचं प्रयोगशाळेत असणारं तंत्रज्ञान हे आपण आपल्या जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार या ठिकाणी आधी ते तंत्रज्ञान पडताळून पाहतो, त्याचे प्रात्यक्षिक करतो, सोबत प्रशिक्षण करतो, वेगवेगळे विस्तार जे कार्यक्रम असतात 22-25 प्रकारचे ते सगळे कार्यक्रम करतो आणि नंतर मग एखादी टेक्नॉलॉजी स्थिरावते। उत्तम उदाहरण आहे आपल्याकडे नवापूर तालुक्यातील जवळपास 17 ते 18 हजार हेक्टरवर तांदूळ होतो। मग आपण काय केलं का आपल्या पद्धतीने जे इगतपुरीचं स्टेशन आहे त्यांच्याकडून आपण चांगल्या प्रकारचे वाहन आणले। वाहन आणल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये दिले। मग त्याच्यामध्ये जसं आपण आजकाल सगळेजण ऐकतो इंद्रायणी तांदूळ आहे बघा, आता या ठिकाणी निशाताई वगैरे बसलेल्या आहेत, त्यांच्या भगिनी आहेत अर्चनाताई वगैरे, त्या परिसरामध्ये मोठ्या राईस मिल्स शेतकऱ्यांनी सुरू केल्या, छोट्या राईस मिल्स केल्या। म्हणजे जवळपास एक छोटा उद्योग सेट होण्यासाठी जे लागणारं तंत्रज्ञान आहे ते आपण आणणं हे कृषी विज्ञान केंद्राचं काम आहे। पंचतारका न्यूज चॅनलसाठी योगेश पवार, नंदुरबार।